ते भव्य असं देवेंद्र फडणवीस येथे मैदान पार पडलं आणि त्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लाडका घोटचा सर्जा. परत आपलं हार्दिक अभिनंदन नाना. नमस्कार. काय सांगाल आज प्रथम क्रमांकाचा मानकरी लखन आणि सर्जा? आज प्रथम क्रमांकाचा मानकरी लखन आणि सर्जा ठरला तर ते माझ्या मुलीचा बर्थडे आज आणि मला जशी भावानी बहिणीला आज गिफ्ट दिली एक नंबर करून. कसं वाटतं एकंदरीत आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय लखन आणि सर्जा, म्हणजे आज गटाला सेमीला गाडी कशी पाळली होती, आज काय अंदाज ठरला होता तुमचा? नाही, अंदाज अरुणनी ठरवला होता की आपण एक नंबर करणार म्हणून. ही गाडी पहिल्यांदाच पळाली? हो, पहिल्यांदाच पळाली. कसं वाटलं स्पीड गाडीचं? काय नाही, गाडीला स्पीड सुंदर लागला होता. सर्जा महाराष्ट्रात खूप सारं तुमच्या टीमचं नाव करतोय आणि तुम्ही कंटिन्यू असा सारखा नंदी पळवत नाही, गॅपने पळवत आहे, त्यामुळं नंदी कुठेतरी तुमचे मान एक मोठ्या ठिकाणी नेऊन ठेवतोय. नाही, त्याला पळवीत नाहीच आहे, कारण त्याचं टोटल नियोजन जगदीश असेल, अरुण असेल, हे करतात ते तुम्हाला पहिलेपासूनच माहिती आहे आणि ते त्याला असं लगातार मैदानाला काढतच नाही, त्याच्यामुळं तो जो पाहिजे तो स्पीड आम्हाला देतो. नक्कीच. शेट, आता बघायला गेलं तर सेमीफायनलला आपल्याला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली होती. जर बघायला गेलं तर सर्जानं त्याची जी खासियत आहे ती सेमीफायनलला दाखवून दिली होती. अखेरच्या क्षणी त्यानं एक अर्ध्या पोटामध्ये निकाल घेतला आणि विजय प्राप्त केला. काय सांगाल? नाही, मी पण वरती बॅरिगेट जवळनं बघत होतो की मागच्या हिश्यातून जो लबरासारखा तो ताणला आणि त्या हिश्यातच त्याने निकाल घेतला. तर त्याच्याबरोबर लखन पळाला. लखनविषयी काय सांगाल? नाही, लखन तर अतिशय सुंदर पळणारा बैल आहे आणि त्याच्यामुळे तो नंदी आमच्या नंदीबरोबर अगदी एकदम व्यवस्थित पळाला. तर आपल्या गाडीचे ड्रायव्हर ज्या पद्धतीनं आपला एक फॅमिली मेंबर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असता, काय सांगाल? नाही, आमचा बबलू चाचा आमचा फॅमिली मेंबर आहे आणि तो सर्जाचा फिक्स जॅकी आहे. बरोबर. आता सुट्टी मेकर म्हणून निखिल, घोटचा सर्जा आणि निखिल हे एक समीकरण आहे. निखिल विषयी काय सांगाल? नाही, निखिल हा त्याचा समीकरणच बनलेलं आहे सुट्टीसाठी की निखिल पाणी करण्यापासून पर्यंत येतो, तो इथून त्याला घेऊन जातो, त्याची सुट्टी करतो, सगळं निखिलच करतो. अरुण शेठ, तुमच्याकडे येतो. काय सांगाल आज खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपला सर्जा? पहिलं प्रथम मनोहर चव्हाण यांचं मी धन्यवाद करेन की आम्ही त्यांना एक कॉल केला का अशा ठिकाणी गाडी आणायची, त्यावेळी म्हणजे न विचार करता आणि जय जगदीश आम्ही कॉल केल्यानंतर त्यावेळी म्हणजे न कुठला डिसिजन घेता 100% बोलू असं आणि असं नियोजन ठरलं आणि गाडी अतिशय सुंदर पळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे आमची म्हणजे छोटी बहीण नानाची मुलगी म्हणजे सुट्टी नाना प्रधान यांचा वाढदिवस आहे आणि उद्या म्हणजे एक आमचे आधारस्तंभ शैलेशदादा मालिक खेरणे सरपंच यांचं उद्याही वाढदिवस आहे. त्यांनाही ते सर्जांनी गिफ्ट दिलं आहे, कारण का त्यांचा सर्जावरती महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊन ते त्यांचा सर्जावरती भरपूर हातगोड आहे, म्हणून त्यांना एक सर्जाने आज गिफ्ट दिलं आणि सुट्टी नाना प्रधान यांनाही गिफ्ट दिलं. सर्जाचा मी म्हणजे मनापासूनच धन्यवाद करतो. तुमच्या टीमचं प्रत्येक वेळी जिथे जाईल तिथे सर्जा प्रत्येक वेळी नाव उंचावर नेऊन ठेवतोय. अरुण शेठ, कुठेतरी नक्की एक गॉड गिफ्ट मिळाल्यासारखं नंदी मिळाला तुम्हाला, कसं वाटतं एकंदरीत? काय टीम म्हणजे काय आता म्हणजे त्यांचाच हातगोड आहे. आपण भले मालक असेल पण आपल्या मालकापेक्षा श्रेय त्यांचं आहे, कारण का पूर्ण मेहनत घरी असे किंवा मैदान असे आज त्यांचा हातगोड भरपूर आहे. पूर्व म्हणजे माझी सर्जाचे सगळे छोटे मोठे भाऊच आहेत. आज ते म्हणजे स्वतःचं काम असो काय असो ते सर्व सोडणार आणि मग ते सर्जा जिथं पळाला आहे तिथं ते हजर राहतं, म्हणजे त्यांचा भरपूर काही श्रेय म्हणजे आमच्या मालकांपेक्षा म्हणजे सर्जा ग्रुप हा त्यांच्यामुळे टिकलेला आहे. सेट, आता बघायला गेलं तर सर्जा तर पळतोय, नाव करतोय, पण आम्ही प्रत्येक मैदानात बघत असतो तुमची संपूर्ण टीम कायम सर्जा बरोबर असते, हार होऊ दे किंवा जीत होऊ दे. काय सांगाल? नाही, ते कसं आहे माहिती आहे का, जी टीम आहे म्हणजे यातला बाहेरचा माणूस कोणी नाही, ते सर्व म्हणजे घरातलीच माणसं आहेत, त्यामुळे हार असे व जीत असं त्यांची म्हणजे याच्या अगोदरही सर्जा नव्हता तेव्हा पण त्यांचा पाठिंबा आहे आणि याच्या पुढेही सर्जा ग्रुपला पाठिंबा राहील. हे मला सर्व म्हणजे भाव असल्यामुळे त्याच्यामध्ये काय अडचण येत नाही. आता शेटे येणारी पण मोठी मैदान आता भरपूर मार्च महिन्यात, आता सर्जाचं पुढचं नियोजन कसं असणार आहे? सर्जा आता मुंबईला 4 तारखेला बिंजोडला पळणार आहे, त्यानंतर एक 8चे नियोजन झाले, हे 2 मैदानात सर्जा पळणार आहे मुंबईमध्ये आणि 3 फेऱ्यात मालशिरसला एक मैदान 8चं तिथं पळणार आहे. बरं, नक्कीच शेठ, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या सर्व टीमला. नक्कीच सर्जा तुमचं खूप मोठं नाव करतोय आणि असंच अजून तुमचं उंचावर ठेवली तुम्हाला शुभेच्छा सगळ्या टीमला. धन्यवाद शेठ. धन्यवाद.